फ्रेश सामना पाहायला मिळेल सी गटातून मितांश सिद्धार्थ 11 जर्मान केवाले आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल गौरी स्पोर्ट्स आई गावदेवी नेवाली। एक दमदार लढत क्रिकेट रसिकांच्या भेटीला आली आहे आणि दमदार स्पर्धेचा आपल्याला इथे आगाज पाहायला मिळतो। सन्माननीय श्री जितेश रघुनाथ नावडेकर, दत्तराज एंटरप्राइजेस, हरिभक्त परायण, कमलाकर महादेव नावडेकर, चिन्मय डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन, A1 जोडीच्या माध्यमातून A1 दर्जाचं कार्य आणि आमचे संपूर्ण आयोजक कमिटी प्रकाश भगत, दिनकर नावडेकर, गणेश नावडेकर, काशीनाथ वाघे, दीपक पाटील, जगदीश खोपकर, बालाराम उसाटकर, मोहनजी ईश्वरके, श्रीरंग नावडेकर, गुरुनाथजी तांबडे, नयन नावडेकर, गौरव भगत, चैतन्य नावडेकर, प्रतीक भगत, विराज भगत, प्रदीप भगत, अथर्व खोपकर आणि आदेश भगत आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मोरबे यांच्या माध्यमातून ही अगदी दमदार डे नाईट स्पर्धा पाहायला मिळते। धीरज फडके यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, कॅश प्राइज 1111, 3 विकेट त्यालाही 1111 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल। गेम ऑन गेम स्टार्ट। पहिला बॉल अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा हा चेंडू सफर केलाय, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि पाहिलं तर अगदी पहिला बॉल इथे डॉट पाहायला मिळतो। चिन्मय शेट नावडेकर यांच्या माध्यमातून ऐवा कॅश साठी 100 रुपयाचा धनादेश तात्काळ सुपूर्द केला जाईल। हँड कॅश हो प्रहार केलाय, समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय, अगदी लॉंग ऑफ कडे हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना अगदी 1 धाव इथे प्राप्त केली जाते। अकाउंट्स ओपन झाले। फलंदाजी करणाऱ्या केवाले संघाकडून पहिली सलामीची जोडी उमेश मालीच्या साथीनं गणेश पारवे, चौकारांची रतिक खेळी साकार करणारा खेळाडू, अगदी उत्तमरित्या फटकेबाजी साध्य करण्यासाठी या खेळाडू इन ऍक्शन पाहायला मिळतो। अगदी या पहिल्या सलामीच्या जोडीला एक धाकड सुरुवात करून द्यायची टीम केवालेला आणि हे पाहता अगदी नेवाली संघाचा गोलंदाज सुद्धा तितकाच तरबेज पाहायला मिळतो, ज्यानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आतिशी बाणा हा आखलाय आणि हे पाहता बॉलिंग ट्रॅक वरती आतिश काथारा या गोलंदाजाचा दरारा पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव त्याने खर्च केली आहे। हो बॅटची कडा आतली कडा पाहायला मिळते, रिंगणामध्ये पाठमोडी चांगलं क्षेत्ररक्षण इथे घडलं जातं आणि अगदी सलगच्या 2 चेंडूंमध्ये 2 सिंगल रन्स इथे प्राप्त केले जात आहेत। अगदी 4 षटकांची लढत आहे। पहिल्यांदा टॉस खूप इम्पॉर्टंट टॉस जिंकला केवाळेनं, पहिल्यांदा स्वीकार केलाय फलंदाजीचा, अगदी धाकड निर्णय पाहायला मिळतो केवाळे संघाच्या माध्यमातून। तर केवाळे संघाचे बिग सपोर्ट सिस्टम बालाजी केबल नेटवर्कचे ओनर सन्माननीय मिलन भाऊ पालकर, स्वतंत्र कन्स्ट्रक्शनचे ओनर स्वतंत्र भाऊ पालकर, जयवंत पालकर, नितीन माली आणि त्यासोबत सिद्धार्थ तेलवांचे आमचे टीसी तुळशीरामजी डांगरकर, आपण आला असाल तर व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत। मिलन भाऊ आपलं मनपूर्वक स्वागत। या गावची ओळख खरं तर कांचनजी पालकर सर आपलं मनपूर्वक स्वागत। चंद्रकांतजी पालकर सर आपले मनपूर्वक स्वागत। चांगला साज राखलाय आणि हे पाहता येतोय हा पहिला दमदार चौकार। करण्यासाठी एखाद्या दिवसाची निवड करतात आणि त्या दर्जाची निवड पाहायला मिळते खेळाडू उमेश माळीच्या माध्यमातून। ओहो अटके पार झेंडे रोवण्याचे प्रयत्न लॉंग ऑनला अतुलनीय असेल, धीरज काथारा त्या ठिकाणी सज्ज असताना लागतोय पहिला धक्का टीम केवालेला। नारा
मी काहीतरी चूक केली आणि हे पाहता अगदी स्वस्तात हा खेळाडू माघारी परतलाय. धाव संख्या धाव पटलामध्ये पाहायला मिळते. एका गडाच्या मोबदल्यामध्ये 6 धावा लागतात. स्पीडली खेळायचं पहा. अगदी वेळेनुसार इनिंग ही समाप्त व्हायला असावी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आतिश काथारा पुन्हा एकदा सज्ज असताना ओहो मधली यष्टी वाकवली. बोल्डिंग दंडा बहार दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी. केलं की इथे थंडी खूप असू शकते आणि त्यानंतर तो तयारीशी आलाय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटका दरम्यान धावा बनताना पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांचा खात्मा. धावा लागतायत. धाव पुस्तकावरती 6 धावा. यानंतर फ्रेश सामना पाहायला मिळेल. सी गडातून आदी बना मरीग्राम दोन्ही संघटक लगेच तात्काळ टॉस बॉक्स मध्ये प्रस्थान करायचे. जास्तीत जास्त वेळ न दवडता टॉस साठी यायचे. टीम आदई टीम मरीग्राम वावंजे न्यूयॉर्क वाल 3 स्टार वाजे आणि ओवले अशा संघांचा सहभाग आज या संपूर्ण रात्रीमध्ये या खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. टायमिंगला खूप महत्व आहे या स्पर्धेमध्ये. ज्या ज्या संघांच्या माध्यमातून टायमिंगचं उल्लंघन राहिले त्या संघांवरती तात्काळ इथे पाणीटी घोषित केली जाईल याची आपण नोंद घ्या. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय प्रेम काथारा टीम नेवाली. अगदी मैत्रीपूर्वक लढतींचा आज आगाज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रेम पाहतो परंतु चर्चा साधली जाते. नक्कीच यष्टीरक्षक महेंद्र पाटील आणि त्यानंतर राजेजी कातारा एक गुणवान खेळ या 2 खेळाडूंच्या माध्यमातून नेवाली संघासाठी लाभलाय यातील मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार. ओहो सुरेख फटका खेळ आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आतिश काथारा त्या ठिकाणी सज्ज होता. काय अतिशय फटका होता. बुलेट वेगानं फटका ट्रॅव्हल झाला होता. अगदी गोलंदाज प्रेम काथाराचा पहिलाच बॉल. सन्माननीय विलाजी बोपी रीडगर गुणवान काढो त्यांना विनंती आहे या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. यशस्वी आगरी उद्योजक विलाजी बोपी आपलं मनपूर्वक स्वागत. 2 गडी बाद सद्यस्थिती पाहायला मिळते. 7 धावा धावपटलावधी. गोलंदाज प्रेम कातार आपला दरारा पेशकश करतो. पहिला चेंडू अगदी धाकटरित्या या गोलंदाजाने सफर केला. 2 फलंदाज बाद होत आहेत. उमेश माली आणि संजय माली या 2 फलंदाजांना चांगली खेळी ही साध्य करता नाही आली परंतु मयूर गायकर या फलंदाजाला फायर व्हावं लागेल. त्याच्या साथीनं गणेश पारवेला आज चौकार किंगची भूमिका आज अवगत करणं हे तितकंच गरजेचं असेल. कारण बचेंगे तो लढेंगे हा रवैया आजमावायचा आहे. आणि हे पाहता अगदी समोर पाहायला मिळेल डावकुरा काढो गणेश पारवे एनडी परिभागातील ताकदवर संघ अर्थातच केवाले. तर दुसरीकडे पाहतो आदई बाबांचा विभाग ज्या संघाच्या माध्यमातून गाजलाय. अनेक स्पर्धेमध्ये हे 2 संघ भ्रमंती करताना आपण पाहतो आणि 2 दादा संघ क्रिकेटच्या सारीपाटावरती आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत. यष्टांच्या मागे माहीचं कार्य नेहमीच पोषक असतं हे नेवाली संघाच्या माध्यमातून पाहिले. गोलंदाज प्रेम पुन्हा एकदा तयार. अगली पेशकश काय पॉवर जनरेट करतो एनके त्या ठिकाणी सज्ज असताना अगदी एकच जाव येते. प्रत्येक चेंडू गणिक सिंगल रन्स ही प्राप्त केली जाते आणि हे पाहता अगदी मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलं जातं. लकी बल्ला अगदी पुन्हा एकदा उमेश आतमध्ये जातो आणि हे पाहता अगदी नवीन फळी ते निवड केली जाते. लकी बल्ला त्याचा हल्ला इथे पाहायला मिळेल का. सन्माननीय विजय शेठ ठाकर हे सुद्धा या लढतीला या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकर राज ठाकर यांच्या नावाने आपण दमदार स्पर्धा पाहिली. वाकडीच्या मैदानावरती
आणि या एनडी परिभागामध्ये उत्तम दर्जाची नियमावली लादण्याचा प्रयत्न नेहमीच सन्माननीय विजय ठाकूर यांच्या माध्यमातून पाहतो त्यांचं मनपूर्वक स्वागत। अगदी धाव संख्या पाहिली तर धाव पटलावधी जाऊन पोहोचते निश्चितच 11 धावा धाव पटलावधी लागतायत। अगदी संत वाही इंद्रायणी धावांचा प्रवाह काहीसा स्लो पाहतो परंतु मयूर गायकर फायर करण्यासाठी सज्ज आहे परंतु प्रेम काथारा अगदी ठाकड गोलंदाजी इथे पेशकश करत असताना ओहो प्रहार केला अगदी फर्स्ट लीग मध्ये 30 ठिकाणी सज्ज बॅकअप साठी क्षेत्ररक्षक येत आहेत पुणे आणि हे पाहता अगदी धावा वेगवान पद्धतीने प्रस्थान होताना पाहायला मिळत आहेत। तो का एक्झॅक्टली केला नाहीये असे नाना विविध प्रश्न विचारले जात आहेत। अनेक खेळाडू हातामध्ये चेंडू का ठेवतात हा मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि हेच काहीच गणित इथेही पाहायला मिळतं आणि अगदी त्यानंतर पाठोपाठच्या 2 चेंडू गणित अगदी 2 दुहेरी धावा येताना पाहायला मिळतात। संघाची धावा संख्या अगदी केवळ संघ जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये। मयूर गायकरनं संघाला सावरले 3 चेंडू मध्ये 5 धावा संख्येचं योगदान मयूरच्या माध्यमातून। राईट मोर द विकेट मारा केलाय व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ कडे चांगला जाईल दर्जेदार जाईल पार्थवाडीच्या माध्यमातून हा गुणवान जाईल। प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये अगदी जलद गतीनं 3 फलंदाजांना मात्र बाद व्हावं लागतं। या लढतीमध्ये दोन्ही संघ आपली ताकद समर्पित करतील आणि हे पाहता पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनताना पाहायला मिळत आहेत अगदी 13 धावा। प्रभाकर पालकर हे सुद्धा नेहमीच मेंटॉरची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहिली रेग्युलर क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहिलं त्यानंतर अगदी 40+ क्रिकेट सुद्धा सध्याच्या घडीला त्यांच्या माध्यमातून दमदार पाहतो। रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं 40+ धमाकामध्ये आणि इथे पुन्हा एकदा लढतीकडे प्रस्थान केलं जाईल। 2 षटक पाहिली जिथे 13 धावा बनतायत 4 षटकांची लढत आहे आणि अगदी पुढील 2 षटकांदरम्यान मोर्चे बांधणी चांगल्या पद्धतीने करावी लागेल अर्थातच मितांश सिद्धार्थ 11 जनमान केवालेला आणि या केवाले गावची प्रामुख्याने ओळख पाहतो कवी गायक एकनाथजी माळी असतील त्यानंतर अगदी या गावचे गुणवान पंच सँडी पालकर सुद्धा या स्पर्धेचा लेखाजोखा घेत आहेत आणि त्यानंतर गुणलेखक कांचनजी पालकर सर आपलं मनपूर्वक स्वागत। धावा राहिला 13। अगदी ज्या प्रेक्षकांनी अगदी या पडद्यावरती पाय ठेवले त्यांना कळकळीची विनंती असेल तो आपण काढायचंय। ही विनंती आदेश नव्हे आदेश फक्त एकच होता मातोश्रीचा इंद्रधम सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा। लढतीकडे प्रस्थान केलं जाईल 2 षटक समाप्त होत आहेत 13 धावा पटलावरती लागतायत आणि तृतीय षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅक वरती येतोय धीरज काथारा। बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना एक गुणवान गोलंदाज पनवेल प्रीमियर लीग मध्ये ज्या गोलंदाजाची ज्या खेळाडूची आपण पॉवर पाहिली अगदी गत वर्षी ज्या खेळाडूने अगदी इम्प्रेसिव्ह कार्य हे साध्य केलं असा गुणवान खेळाडू आपण धीरज कातराला पाहतो। पनवेल प्रीमियर लीगचं सत्र गाजवलं होतं उमेश मालीनं हा सुद्धा इतिहास आहे। 2 गुणवान खेळाडू आज या मॅच मध्ये इथे खेळताना पाहायला मिळत आहेत। एक नव्या उमेदीनं युवा जिगरबाज खेळाडूंच्या जोरावरती 2 संघ इथे शक्ती प्रदर्शन इथे साकार करतील। ओहो प्रहार केलाय लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून शिरकाव केलं जातं येतोय हा दमदार चौकार। दिलीपजी माद्रे आणि सन्मान्य हरिभक्त पारायण या स्पर्धेचे सर्व कर्मकरजी महादेव नावडेकर आपलं मनपूर्वक स्वागत। सन्मान्य भरतजी पालकर यांना आयोजकांच्या माध्यमातून विनंती आहे या मंचकावरती आऊस दे अशी जोरदार अपील पाहायला मिळते। अगदी पंचांचा इशारा सुद्धा खूप
इम्पॉर्टंट असतो. त्यांनी पाहिलं, त्यांनी हेरलं, अगदी पाठ कशी ब्रश झाली हा त्यांचा संकेतस्थळावरून इशारा येतोय. आणि माईची अपील ही अगदी स्ट्रॉंगली असते, हे आपण अनेक वेळा पाहतो. अगदी यष्टांच्या मागे गुणवान कार्य नेहमीच या यशरक्षकाच्या माध्यमातून पाहतो. अगदी या परिभागाचा विचार केला तर जितू नेरे संघाचा परेश मस्कर यष्टांच्या मागे चांगले यशरक्षण करताना आपण अनेक वेळा पाहिले. मग नेवालीचं महेंद्र पाटील असेल, या दर्जाचं कार्य नेहमीच तो साध्य करत असतो. आणि आज खर तर दोन संघ आज त्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या अगदी कासव छाप पद्धतीनं पुढे मार्गस्थ होते. 18 धावा लागतायत. 3 गड्यांचा खात्मा आहे. धीरज काथारा ज्या गोलंदाजावरती दुसरा चेंडूगणिक प्रहार राहिला आणि त्यानंतर तात्काळ या गोलंदाजानं कमबॅक साधलं. 2 चेंडू डॉट राहिले, एक आली सिंगल, एक आला चौकार आणि पहिल्या 4 चेंडू मध्ये अगदी 5 धावा खर्च केल्या जात आहेत. इकॉनॉमिकल स्पेल, तीक्ष्ण धारदार बाणा ज्याच्या जोरावरती धावसंख्येला पूर्णपणे लगाम लावली जाते. धीरज तयार. धीरजचा हा चेंडू पडल्यानंतर अगदी उसळी प्राप्त केली जात नाहीये. अगदी जर पाहिलं तर गुडघ्यांच्या खाळून हा चेंडूचा आपण प्रवास पाहिला. खास गोलंदाजीचा आपण हा मुजोरा पाहतो. अगदी नॉनचा किनला दाखल आहे गणेश पारबे आणि या गणेशला चांगले फटके अगदी स्लॉगरच्या षटकामध्ये सादर करावे लागतील. सन्माननीय भरत सर पालकर सरांचे शुभाग बनवते. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. अखेरचा निर्वाणीचा चेंडू राहिला डॉट. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा लागतायत. धावपटलावरती 3 गडी बाद 18. डीजे म्युझिक, डीजे जीतू. चांगलं असं काम पाहिलं गोलंदाजांकडून. अर्थातच गौरी स्पोर्ट्स आई गावदेवी नेवाली संघाच्या माध्यमातून 3ऱ्या षटकानंतर अगदी पुन्हा एकदा धरणी मातेला नमन केलंय राजाजी कातारा यांनी. खरं तर आदई वावंजा विभागाचे विद्यमान अध्यक्षपद ज्यांच्या माध्यमातून भूषवलं जातं आणि खऱ्या अर्थानं एक क्रिकेटला नवीन चालना देण्यासाठी नवनिर्माण नियमावली आदई वावंजा परिभागामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहतो. त्यांचे मनस्वी आभार. त्यानंतर अगदी ग्रामपंचायत सदस्य पद सुद्धा त्यांच्या माध्यमातून भूषवलं जातं. त्यानंतर अष्टविनायक धाब्याचे प्रपार सन्माननीय आकाश शेठ काथारा हे सुद्धा या लढतीला एन्जॉय करतात. दादा आपले मनपूर्वक स्वागत. आज ओमी नाहीये, ओमकार पाटील अगदी घरून या लढतीला एन्जॉय करतो, त्याचं मनपूर्वक स्वागत. आणि आता अखेरच्या स्लॉगरच्या षटकाकडे आता प्रस्थान केलं जातं. अखेरच्या क्षणी गोलंदाज येतोय गौरी स्पोर्ट्स आई गावदेवी नेवाली संघाच्या माध्यमातून. अखेरचा गोलंदाज महेश पाटील. विलाजी बोपी आणि राजेजी भगत ग्रामस्थ मंडळ मोरवे आपण मंचकावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. अखेरच्या क्षणी महेश पाटील या गोलंदाजाचा वापर केलाय. या षटका दरम्यान अगदी फलंदाजांना अटकेपार झेंडे हे रोवणं गरजेचं असेल. 4 षटकांची लढत आहे आणि वेळेनुसार इनिंग ही समाप्त व्हायला हवी. पण आयोजक पूर्णपणे खुश आहेत. आयोजकांच्या चेहऱ्यावरती अगदी स्मित हास्य पाहायला मिळतं. ए तो झाकीये पिक्चर अभी बाकी आहे. एक चांगला माहोल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतो. अगदी आमचे संपूर्ण आयोजक मैदानाला पूर्णपणे फेरफटका मारतील. कशी चर्चा आहे प्रेक्षकांमध्ये हे पूर्णपणे पाहिलं जाईल आणि याच ताकदीनं आयोजन अविरतपणे राहिले तर येणाऱ्या पुढच्या हंगामामध्ये पुढच्या वर्षी नव्या जोमानं नव्या जोशानं आमचा आयोजक वर्ग सक्षमतेनं रॉयल आयोजन इथे साकार करतील. कारण संपूर्ण त्यांचा नातोळक परिवार भाऊकी आहे, गावकी आहे आणि त्यातून अगदी ग्रामस्थांच्या सहसाथीनं संपूर्ण आमचे 3 क्रिकेट संघ व्यवस्थापक आई गावदेवी क्रिकेट संघ मोरबे, डीसीसी क्रिकेट संघ मोरबे, श्री गणेश क्रिकेट संघ मोरबे या सर्वांचं त्रिवेणी संगम यातून हे रॉयल आयोजन सद्यस्थितीला आपल्याला इथे पाहायला मिळतं. डॉट बॉलचं सत्र जारी आहे. गोलंदाजी भारी आहे परंतु 4 चेंडू चांगले खेळावे लागतील केवाळीला. परंतु कव्हर पॉइंटच्या डोईवरून फटका खेळण्याचा प्रयत्न यंकिसच्या माध्यमातून हात दमदार जाईल. हे
तर अभी बाकी आहे। सन्माननीय भरत पालकर सरांचा इथे यथोचित मान सन्मान स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जाईल। एक सुशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून केवाले गावातून हे आपण व्यक्तिमत्व पाहतो आणि या पाहुण्यांचा शाही सत्कार सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल। अगदी कलाक्रीडा सांस्कृतिक वारसा जतन करणारे प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो। 19-4 ही आपण स्थिती पाहतो। फलंदाज आक्रमक झाले परंतु खेळाडू धीरज काथारा चित्त्याच्या वेगानं हा झेल त्यानं कन्वर्ट केलाय। रनिंग कॅच कशा दर्जाचा पकडावा हे आपण धीरज काथाराच्या माध्यमातून पाहतो। अगदी बायडिश लॉंग ऑन कडे फटका दागण्याच्या प्रयत्नामध्ये होता खेळाडू करण पालकर आणि या फलंदाजाला मात्र तात्काळ झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद केले धीरज काथारानं। गायक पाहतो अगदी अजय गायकवाड कर्जत अगदी रायगड भूषण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्याच दर्जाचं अगदी कार्य आपण केवाले गावच्या एकनाथजी माली सरांच्या माध्यमातून पाहतो। अगदी अजय गायकवाड माली साहेबांकडून गाणं घेतात म्हणजे दोन्ही व्यक्तिमत्वांची ख्याती किती हे आपण पाहतो। 5 गडी बाद 19 धावा रोखले रोखले प्रत्येक चेंडूखाली प्रहार करणं काहीशी कठीण निर्माण केली जाते। अगदी फलंदाज अजूनपर्यंत गणेश पारवे शाबोत आहे पहा त्याच्या बाडमधून धाबा बनताना पाहिल्या 9 धाबा। अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराक 1 धाव प्राप्त केली जाते। दुसरीचा प्रयत्न 2 धाबा होतील का 2 धाबा सहज गतीने प्राप्त होत आहेत। खराब फिल्डिंग पाहिली रोहित त्या ठिकाणी सज्ज होता। अति वेगाने थ्रो होणं खूप गरजेचं होतं असे काहीशे प्रश्न चिन्ह इथे उद्भवले जात आहेत आणि अशा रीतीने पहिला पूर्वार्धाचा कालखंड होतो समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनताना पाहायला मिळत आहेत। एकूण गडी बाद झाले निश्चितच 5 गडी बाद 21 जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता। बोला गणपती बाप्पा। राजे इंटरप्राइजेस प्रकाशजी भगत दिनकर नावडेकर गणेश नावडेकर काशीनाथ वाघे दीपक पाटील जगदीश खोपकर असतील बालराम उसाटकर मोहनजी शेलके श्रीरंग नावडेकर गुरुनाथ तांबडे नयन नावडेकर गौरव भगत चेतन नावडेकर प्रतीक भगत विराज भगत प्रदीप भगत अथर्व खोपकर आदेश भगत आणि संपूर्ण ग्रामस्थ वर्ग मोरबे यांच्या माध्यमातून हे आपण दमदार आयोजन पाहतो आणि या स्पर्धेसाठी विशेष योगदान पाहायला मिळतं। हरिभक्त पारायण सन्माननीय रघुनाथजी नावडेकर काका सुद्धा या स्पर्धेला अगदी पूर्णपणे एन्जॉय करतात। काका आपले मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल। खेळाचं पहिलं पूर्वार्ध जिथे धावा राहिले 21 जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता आहे। टॉस केला जाईल आदई विरोधात हरिग्राम। तर आमचे दोन्ही कॅप्टन गौदेव शिवशंभू आदई आणि वागेश्वर हरिग्राम दोन्ही संघाचे कॅप्टन लगेचच नाणेफेकीच्या कॉलसाठी जॉईन व्हायचे। वेळ घेऊ नका प्लीज। आमचे दोन्ही संघ नायक आदई आणि हरिग्राम दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक साठी जॉईन व्हायचं। पंच काय करतायत 12 गडी पिच्ची पूर्णपणे आखणी करतात। पहा पंचांची प्रचंड मेहनत आहे। काहींना वाटतं की ते या वर्षाचा हिशोब लिहित आहेत तसं नाहीये। सँडी पालकर खुश आहेत पहा नक्कीच ही सुद्धा कौतुकाची बाब आहे। अनेक स्पर्धेमध्ये पंच कधी वाकत नसता कारण त्यांचे पूर्णपणे आयोजक वर्गाला सांगत असतात की आपण पिचची आखणी करा परंतु आमचे ऑफिशियल पंच एक चांगली जबाबदारी इथे साकार करतात कारण
एनडी परिभागातील हे आयोजन आहे आणि या पंचांची भूमिका सुद्धा तितकीच चांगली पाहायला मिळते. नक्कीच रोशन, अगदी तुझं म्हणणं असते. पॅनल्स असं आहे, हे पॅनल जाईल तिकडे, कारण सँडी पालकर आपण बघतो ना अनेक स्पर्धेमध्ये पंच वेळेवर येतात, परंतु सँडी पालकर आदल्या दिवस जातो, पिच आखणी करतो, त्यांना सगळं मेजरमेंट नुसार माप वगैरे घेऊन देतो आणि पिच नंतर आखणी करून घेतो. आणि त्यासोबत हे संपूर्ण आमचं पॅनल सत्यवन काकडे सर आणि त्यासोबत सुनील तांडे सर. बघा दोन्ही कॅप्टन, शेवटचा कॉल आहे दोन्ही कॅप्टन साठी. गावदेवी शिवशंभू आदी आणि वागेश्वर हरिग्रामचा कॅप्टन आलाय. मी आदेश संघाच्या कॅप्टनला विनंती करू की आपण टॉस साठी या लगेच प्लीज, वेळ आता घेऊ नका, कारण दोन्ही कॅप्टन आले, दोन्ही टीम वेळेवर आलेत, त्यामुळे आपण टॉस फक्त करून घ्या प्लीज. तात्काळ टॉस साठी या पहा. अगदी तिन्ही पंचांचं कौतुकास्पद कार्य पाहायला मिळतं. सँडी पालकर सर केवाले, सुनील तांडे सर बेलवली, सत्यवान काकडे सर आदई आणि खरं तर अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये SP पॅनल ठाणे जिल्हा, त्यानंतर सँडी पालकर पॅनल रायगड जिल्हा आणि त्यानंतर NR पॅनल नवी मुंबई मध्ये आपण संपूर्ण पंचांचा बोलबाला पाहतो. आणि या त्रिवेणी पॅनलचा विचार केला तर ग्रामीण टेनिस क्रिकेट असो किंवा ओपन मध्ये या सर्व पंचांचा आपण डंका पाहतो. दोन्ही संघाने आपण का वेळ घेता. तात्काळ टॉस केला जाईल आणि खेळाच्या उत्तरार्धाकडे तात्काळ लक्ष वेधित केलं जाईल. कमेंट्री बॉक्स मध्ये ते जॉईन होतील आमचे पक्ष प्रदोत पनवेल क्रिकेट समर्थन असोसिएशनचे गटनेते वैभव ऑफिसर मॅम फ्रॉम हरिग्राम. चला सामन्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. गोलंदाजच्या मार्कवर सज्ज होत असताना पहिलं षटक मयूर गायकर जो आता होतोय. सेकंड एंड कडे आपण बघू शकता सध्या राजेश काथारे आणि हा खूप चांगला फटका भिरकावून दिला बॉलला. चाललाय चेंडू एक्स्ट्रा कव्हर मधून सीमा पलीकडे चौकार. केला जाईल. दोन्ही संघांना आपण तात्काळ या. टीम हरिग्राम विरोधात आदई असा आपल्याला बहुचर्चित सामना पाहायला मिळेल. हरिभक्त पारायण कमलाकरजी पाटील नावडेकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. अगदी दादांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे मुख्य आपण आयोजक पाहतो. दोन्ही संघात नियमावली सादर केली जाईल आणि या लढती दरम्यान टॉस केला जातो. सन्माननीय हरिभक्त पारायण कमलाकरजी नावडेकर दादांच्या शुभ हस्ते हा टॉस का बॉस. फक्त निर्णय सांगायचे. टॉस जिंकला टीम आदईने आपला निर्णय फिल्डिंग स्वीकारली. तात्काळ लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. वेट टू कम बॉक्स बाबू ऑफिसर हरिग्राम. थँक्यू रोशन पाटील सर. याच्या अगोदर ते को होते, आता ते ची आहेत आणि थोडे दिवसात श्री होतील. धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळतील. ऑन बोर्डवर 9 धावा तुम्ही बघता. सध्या सामना जवळ आलाय गभरी स्पोर्ट्स नेवाले टीमच्या दृष्टिकोनातून, कारण 21 बॉल मध्ये आता 13 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना खरं तर फार कमकुवत राहिला संगम. उमेश मालीचा लवकर बाद होता. गणेश पारवेच्या बॅट मध्ये फक्त एकच चौकार येणं. संजय माली यांचा 0 वर प्रयत्न टीमच्या दृष्टिकोनातून भरपूर घातक झाला आणि जे काही करायचंय ते आता गोलंदाजीच्या बलबुत्यावर करायचंय आणि त्यामध्ये ऑलरेडी 2 चौकार आले. मनोजी गुडबिंदे आणि त्यानंतर संतोषजी मात्रे असतील आणि त्यानंतर राहुल गोपी या सर्व पाण्यावर विनंती आहे मंचकावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. चंद्रकांतजी पालकर, स्वतंत्र पालकर केवाले
आणि गणेशजी पाटील दोंद्रे या पाहुण्यांना विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून सन्माननीय हरिभक्त पारायण कमलाकरजी नावडेकर आपलं मनपूर्वक स्वागत करतायत. सिद्धार्थ मितांश सिद्धार्थ 11 जनवान मोरिया 11 केवाळ आणि गौरी स्पोर्ट्स नेवाली गुडघ्याचा वापर करत असताना आणि बेंड करत असताना आक्रमण करायचं तो बॉल न टेकअप घेतला. मयूरचं पहिलं षटक जे समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये रन फलकावर धावा बघायला मिळत आहेत. 10 रन बिनबाद सुरुवात करत असताना नेवाळी संघाची. मितांश म्हटलं तर आमचे जयवंत पालकर आणि त्यानंतर सिद्धार्थ म्हटलं तर आमचे तुळशीरामचे डांगरेकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सध्या आपण बघतो. आणि गौरी स्पोर्ट्स म्हटलं तर नो डाऊट आमचे राजेजी कातारा अगदी एक चांगल्या लढती 2 दिग्गज टीम मध्ये, परंतु पहिल्या सुरुवातीला धावा ज्या आपण बघितल्या त्या फक्त 21 आल्या होत्या. 22 धावांचं आव्हान आहे आणि त्यांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात झाली. मैदानामध्ये 10 रन आलेत एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण तिथे केला आणि नाणेफेक जिंकली. आजही संघाने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मोरबेचे आमचे सन्माननीय राहुल राम पाटील आणि त्यासोबत हरिग्रामचे आमचे युवा कार्यकर्ते नरेश जाधव 40+ दमदार खेळाडू, त्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर या. आयोजकांकडून आपल्याला आमंत्रित केलं जाते. चिन्मय शेठ नावडेकर यांच्याकडून प्रत्येक आयवा कॅच 100 आणि हा रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना राजेश काथ्यारा यांना आपण बघितलं हा ठोकलाय. उमेश मालीचं स्वागत केलंय चौकार. आगमन त्यांचं हार्दिक स्वागत. उमेश सफल झाले, जसे दूर निघाली तसा दूर चेंडू तिथे रिलीज केला. या मॅच मध्ये जर वाचवायचा असेल तर सामना फक्त डॉट बॉल आणि विकेट हेच महत्वपूर्ण राहतील. त्यामुळे गोलंदाजीतून इतक्या लवकर गुडघे टेकून जमणार नाही. मॅच बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. रिझल्ट दूर आहे, परंतु या सामन्यामध्ये तुम्हाला मेहनत जरूर करावी लागेल जी बॅटिंग मधून सध्या नेवाली संघाने केली. हा फुलटा सुद्धा डीके साठी डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअरिंगला फिल्डर आहेत. बॉल त्यांनी तिथे थांबवलं. सिंगल वर संतुष्ट आहे. रिझल्ट आणि परिणाम सध्याची परिस्थिती बघितली तर अनुकूल नेवाली टीम कडे, नाहीतर डीके दुसऱ्यासाठी आले असते यात मात्र शंका नाही. कारण उर्वरित चेंडू आणि धावांमधील जे अंतर ते 15 बॉल मध्ये फक्त 6 धावांची गरज आहे. चिराग नावडेकर यांच्याकडून आमच्या समालोचन डिपार्टमेंट साठी 200 रुपयाचं पारितोषिक आले, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. धन्यवाद. केवाई गावचे सन्माननीय अल्पेश शेठ पारवे केवाई आयोजकांकडून आम्ही तुम्हाला विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. वेगवान चेंडू राहिलाय, तेवढा सन्मानपूर्वक खेळत असताना डीकेला आपण बघितलं सिंगल रन त्यांनी या बॉलवर पूर्ण केली. मॅच मध्ये हलल विकेट गमावण्यापेक्षा डॉट बॉल खेळण्यापेक्षा त्यांनी या मॅच मध्ये सिंगल डबल कडे लक्ष केंद्रित केलं. कारण यंदा नेवाली संघाने अनेक जवळ आलेले सामने जे अंगाशी येताना आम्ही बघितलेत. पालेश्वरीची चषकाची स्पर्धा थोडंसं अंगलट आलं होतं, परंतु आता रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना राजेश काथारा यांच्या खेळीचा अंत झालाय. जरूर ते बाद झाले, परंतु त्यांनी त्यांचं काम केलं. 3 चौकार त्यांच्या बॅट मधून आपण बघितले आणि चांगलं टीमला त्यांनी प्लॅटफॉर्म उभं करून दिलं आणि त्यानंतर ते बाद होत आहेत.
थोडस सॉफ्टवेअर मध्ये बिघाड जरूर बघा मेरे तुम्हाला स्क्रीन वर लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे परंतु स्कोर अपडेट करा कृष्णा धावा झाल्या टोटल 12 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे गणेश पाटील दुंद्रे यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या आपलं सहर्ष हार्दिक स्वागत वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त परायण महादेव गोटीराम नावडेकर यांची स्पर्धा आणि अगदी बघू शकता हा आलाय चौकार विजयाचा आणि सामना मैदानामध्ये जिंकलाय गौरी स्पोर्ट्स नेवाली संघानं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि मितान सिद्धार्थ इलेवन जयमान मोरे 11 केवाले आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करू मला वाटतं केवाली संघाला भरपूर अभ्यासाची यंदा थोडी गरज आहे कारण भरपूर मेहनत घ्यावी लागेल थोडंसं बॅकपॅच मध्ये टीमचा चालू आहे परंतु म्हणतात ना की जेव्हा दुःख येतं परंतु त्याच्यानंतर येणाऱ्या कालावधीमध्ये सुख येणारे ते संकेत असतात कारण एका जागेवर एक गोष्ट आली तर दुसरी त्याच्या जागी नक्की येते त्यामुळे खचून जाऊ नका या पराभवानं नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये अजून चांगलं कसं करता येईल त्याचा प्रयत्न तुम्ही करा आणि जिंका ह्या तुम्हाला शुभेच्छा आपण आलात त्याबद्दल आम्ही आपला आभार या सामन्याचा सामनावीर ठरलाय ज्यानं उत्कृष्ट गोलंदाजी केली पहिलं षटक फेकत असताना पॉवर